आज ठाणे जिल्हा संस्थाचालक संघटनेच्या वतीने आणि इंडिपेंडेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाणे जिल्ह्यातल्या सर्व संस्थाचालकांची या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये संस्थाचालकांना ज्या ज्या काही समस्या येत आहेत त्या समस्या सोडवणं, त्यावर मार्गदर्शन करणं हा प्रमुख उद्देश होता। याकरता आज बघा, शिक्षकांची भरती असेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल, अनुदान असेल, त्याचबरोबर शिक्षकांचं पवित्र पोर्टल असेल आणि अन्य RTमध्ये 25% ॲडमिशन दिलेल्या मुलांची प्रतिपूर्ती असेल, RT पुनर्मान्यता असेल, SSC बोर्डाच्या संदर्भातले विषय असतील, मंत्रालय असेल, उपसंचालक कार्यालय असेल, या विषयांवर जिथे ते संस्थाचालकांना अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी सोडवणं, त्याचबरोबर एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी निर्माण करून, एक जिव्हाळा निर्माण करून ही संघटना या जिल्ह्यामध्ये वाढली पाहिजे। सर्व संस्थाचालक संघटनेचे लोक, पदाधिकारी, सगळे संस्थाचालक एकत्र येऊन चांगला विचार विनिमय करून, एक हितगुज करून, आचारविचारांची देवाणघेवाण करून प्रत्येकाची शाळा ही गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सुरक्षा ही टिकून ठेवली पाहिजे, विद्यार्थी सुरक्षेवर लक्ष दिलं गेलं पाहिजे। अशा अनेक विषयांवरती, संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या विषयावरती या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे। पण शासनाने त्या संदर्भात शासन आदेश काढलेला आहे की कोणतीही शाळा याच दुकानातून पुस्तकं घ्या, वया घ्या, गणवेश घ्या, या बाबतीत कधीही जबरदस्ती करणारा अशा प्रकारचा ऑलरेडी शासन आदेश काढलेला आहे। पण इथं होतंय काय की प्रत्येक शाळेचा गणवेश हा वेगवेगळ्या रंगाचा असतो, त्यामुळे कोणाला तरी सांगावंच लागतं। ते मार्केटमध्ये जर अवेलेबल नसेल तर प्रॉब्लेम होतो, परंतु कुणी जबरदस्ती करणार नाही, कोणत्याही पालकाला इथूनच घ्या या बाबतीत जबरदस्ती करणार नाही, अशा प्रकारच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत। तर त्याकरता सर्व शाळांनी आम्ही सांगितलं की कोणी त्याच्यावर बंधन करू नये। त्याचबरोबर सध्या विद्यार्थ्यांना आजूबाजूला जे काही तेलकट वगैरे पदार्थ आहेत ते खाण्यावर बंदी आणली आहे, म्हणून शासनाने सुद्धा 50 मीटरच्या आतमध्ये ज्या ज्या ठिकाणी काही असे पदार्थ विकले जाते त्याच्यावर बंदी आणली आहे आणि त्याचं पालन निश्चितपणे सर्वजण करतील अशी अपेक्षा आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भातला तो विषय होता, पण दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी वाढवण्याचा अधिकार हा संस्थेला असतो, त्या संदर्भामध्ये शासन आदेश सुद्धा आहे। पण जास्तीत जास्त पालकांना परवडण्यापेक्षाही जास्त जर फी वाढत असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल यायलाच पाहिजे। पण तशा प्रकारचं इथे कुठं होताना तिथं पण झालंच तर आम्हाला निश्चितपणे लक्षात आणून द्या, आम्ही त्यांच्याशी बोलू। कारण विद्यार्थ्याला शिक्षण देणं, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे। मेस्टा ही इंग्रजी माध्यमाची संघटना आहे, आमचे सर्व लोक त्या ठिकाणी होते। शेवटी प्रत्येकाची भावना असते, जर एखाद्याचं काम जर पूर्ण झालं नाही तर प्रत्येकजण आंदोलन करण्याची भाषा ही 100% करणार आहेत आणि त्यांचं जर संविधानाला धरून जर आंदोलन असेल, खऱ्या अर्थाने काय होते की RTची प्रतिपूर्ती मिळत नाही। अनेक वर्ष आपण 2,900 कोटी रुपये थकले आहेत। मी सुद्धा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती शासन प्रयत्न करतोय। ज्या ज्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं आहे त्या संस्थांना निश्चितपणे ती प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे, ह्या त्यांच्या भावना आहेत आणि निश्चितपणे त्या भावनांचा आदर केलाच पाहिजे। त्या भावना समजूनच मी शासनाशी ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे।